नॅचरल इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर जो 2024 पॅटर्न आहे त्याचा सेमिस्टर नंबर 4 हा कसा आहे, कोणते सब्जेक्ट अवघड आहेत, कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि त्याचा स्टडी कसा केला पाहिजे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर आत्ताच आपला सेमिस्टर नंबर 3 झाला आहे आणि लवकरच 27 किंवा 30 तारखेच्या आसपास आपला नाही का रिझल्ट सुद्धा लागणार आहे 2024 पॅटर्न सेकंड इयरचा. जे पण टेंटेटिव्ह डेट्स आहेत तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच. ओके, तर आता आपला थर्ड सेमिस्टर झालाय. तर फोर्थ सेमिस्टर मध्ये बघा तुम्हाला नाही का सब्जेक्ट कोणते कोणते आहेत आणि कोणता हार्ड आहे, कोणत्या सब्जेक्टचा कसं स्टडी केलं पाहिजे त्याचा मी आजच्या व्हिडिओमध्ये ओव्हरव्ह्यू देणार आहे. ओके, तर पहिला आहे तुमचा सब्जेक्ट मेजर आहे. मेजर म्हणजे तो कंपल्सरी असतो, तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट करता कॅन्सल करता येत नाही. ओके, पहिला आहे फ्लुइड मेकॅनिक्स, सर्वात अवघड सब्जेक्ट. बट लक्षात घ्या, प्रॅक्टिस केला, रेग्युलर स्टडी केला तर इझी आहे. का तर थर्ड इयर फोर्थ इयरच्या स्टुडंटचं आणखीन देखील क्रिटिकल किंवा बॅकलॉग त्याच्यामुळे वायडी भरपूर सारी मुलं आहेत. फ्लुइड मेकॅनिक्स हा दिसतो तसा सब्जेक्ट नाहीये, वाटत असेल तुम्हाला इझी, बट लक्षात घ्या त्याची स्टडी, त्याचा रेग्युलर स्टडी, त्याचा कन्सेप्ट, त्याचा प्रॅक्टिस हा इम्पॉर्टंट आहे. ओके, तर फ्लुइड मेकॅनिक्सला सिरियस घ्या. ओके, त्यानंतर ना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सेकंड कंपल्सरी आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस पूर्ण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, ज्याप्रमाणे तुमचा EMM होता तसा इझी आहे, बट न्यूमेरिकल थोडे अवघड आहे. बट न्यूमेरिकल फक्त फक्त 1-2 युनिट मध्येच आहे, बाकी पूर्ण सिलेबस इझी आहे, थेरॉटिकल आहे. लास्टला जरी तुम्ही स्टडी केला तरी सुद्धा पासिंग होऊ शकतं, स्कोरिंग होऊ शकतं, इझी आहे. त्यानंतर अप्लाइड थर्मोडायनामिक्स, ज्याप्रमाणे तुमचा इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स होता त्याचप्रमाणे अप्लाइड थर्मोडायनामिक्स आहे, त्याच्यासारखाच आहे. इझी नाहीये, मॉडरेट म्हणूयात आपण. थेरॉटिकल पण आहे, न्यूमेरिकल पण आहे. ओके, डेरिव्हेशन सुद्धा आहेत काही. बट म्हणजे जर का तुम्ही याची प्रॅक्टिस केला तर ज्याप्रमाणे थर्मोडायनामिक्स केलंय त्याप्रमाणे तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, इझी आहे, केला तर होऊन जाईल. त्यानंतर आहे थर्मोफ्लुइड इंजिनिअरिंग लॅब. हा लॅब आहे, याचा इन सेमिस्टर एंड सेमिस्टर नाही, डायरेक्ट 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. लॅबोरेटरी आहे, ते तुम्हाला नाही का करायचं आहे. त्यानंतर AIML आहे. AIML सुद्धा तुम्हाला लॅबच आहे त्याची. ओके, म्हणजे डायरेक्ट तुमचा नाही का त्याचा CCE असणार आहे, सॉरी लॅब पण नाहीये. ओके, तर तो 50 मार्काचा असणार आहे. इंटरनल त्याचे मार्क्स असणार आहे आणि त्यानंतर फक्त इंटरनल्स असणार आहे. सो त्यामुळे जे आता ओपन इलेक्टिव्ह जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओपन इलेक्टिव्ह नंबर 2 की तुम्हाला कोणता ओपन इलेक्टिव्ह घ्यायचा आहे ते. ओके, तर आता त्यानंतर आहे सॉरी, तर सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग. तर सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग मध्ये काय असतं, हा डिझाईनचा रिलेटेड आहे. आधी मागच्या जो 2019 पॅटर्न होता त्याच्यामध्ये या सब्जेक्टचा इन सेमिस्टर एंड सेमिस्टर होता 30 आणि 70. आता तुम्हाला डायरेक्ट 50 मार्काला प्रॅक्टिकल आहे. तर याच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये तुम्हाला कटिया, क्रिओ यासारखे सॉफ्टवेअर शिकवले जातील आणि त्या सॉफ्टवेअरवरती डिझाईन कसं केलं जातं, असेंब्ली कसं केलं जातं, तर याच्यासाठी आहे 50 मार्काचा. ओके, त्यानंतर आहे डाटा सायन्स आणि AIML हा सुद्धा. त्यानंतर मॉडर्न इंडिया लँग्वेज 2 आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश, सॉरी हिंदी आणि मराठी ही 2 लँग्वेज आहेत 50 मार्काला. तर तुम्ही नाही का त्याच्यामध्ये काय सिलेक्ट करायचं तुमचं आहे. बेटर आहे की तुम्ही मराठी शिका, जर का महाराष्ट्रीयन स्टुडंट असाल तर बेटर आहे मराठी घ्या. का तर त्याचा नाही का मराठीचा तुम्हाला यूज होईल आणि आपली अभिजात मराठी भाषा आहे त्याला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही मराठी भाषाच निवडा. आणि मराठी भाषा तुम्ही म्हणजे काही लिहिलं तरी चालून येतं आणि तुम्ही एंड सेमिस्टरमध्ये चांगले स्कोर सुद्धा कराल. ओके, तर त्याच्यामध्ये